श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ॐ रक्ताङ्गरक्तवर्णपद्मनेत्र सुवास्यवदनं कन्थाटोपीचमाला दण्डकमण्डलूधर कटयाङ्कररक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतारधारक पाहि मां पाहि मां पाहि माम्. आता करूया प्रार्थना. जय जयाजी अगरणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजनताराया अनंतरूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टकदीपालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चये. जंगमाने स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागी अधिमध्याग्र कोटे नसे पाहता. असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्कचाचरे शास्त्रातेही नावरे विष्णू शंकरे कसरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती सहस्रमुखही निश्चिती शिनला ख्याती वर्णितां. दृढ ठेविला चरणी माता रक्षावे मजसी समर्था कृपाकटाक्षे दीनानाथा दासाकडे पाहावे. आता इतकी प्रार्थना आणावी जी आपुल्या मना कृपा समुद्रे यामीना आश्रय देजे सदैव. पापताप आणि दैन्य सर्व जावो निरसोन येलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याचे पावावया पैल तीर त्वनामतरणी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनिषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती बुली नाना न बाधोत तुझ्या कृपे. किती वर्णो आपुले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्क हृदयी प्रगटोपै. शांती मनी सदा वसो वृथा अभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भवदुःखे हे नीरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजनोत्तम तेने हो आसुगम दुर्गम जो भवपंत. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा. आप्तवर्गांचे पोषण न्यायमार्गावलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करोनी समर्था. असोनिया संसारात राशीन तव नामामृत प्रपंचानी परमार्थ तेने सुगम मज लागी. करता आणि करविता तुझी एक स्वामी नाता माझी ठाई वार्ता मीपणाची नशेची. माझी ठाई वार्ता मीपणाची नशेची. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ. एक मा श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांगरक्तवर्णपद्मनेत्र सुवासवदनं कंताटोपीचमाला दंडकमंडलोदर कटयांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाहि मां पाहि मां पाहि मां. जय जय क्षीरसागर विलासा मायाचक्रचालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातीता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्यांची कांता जो सर्व कारणकर्ता ग्रंथारंभी नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत परचदर अगम्य लीला जयाची तया मंगळासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित सारामृतपूर्ण निर्विघ्नपणे होये. जिचा वरप्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत होता हाती येत हाता ती ब्रह्मसुता नमी येली. जो अज्ञान तिमिर नाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्याची या नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रह त्रिकुमार दत्तात्रेय नमेला धर्मसंस्थापना कारणे योगायोगे अवतार घेणे नानाविध वेश नडणे जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष चोका त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळे कोण वर्णाश्रम धर्मकुळे कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार जाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले. त्यासी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडून आपला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले. करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा माझी या ठाई वार्ता मीपणाची नशेची ऐशी ऐकून या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागे अभय देती वरद हस्ते करोनी. आता नमो साधुवृंद ज्यासी नाही वेदावेद ते स्वात्म सुखी आनंदमय सदोदित राहती. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुटावंतस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी झाली.
श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलविती मान, तयांचे चरण नमिले ईशचरणी जडले चित्त, ऐसे तुकारामाधिक भक्त ग्रंथारमी तया नमित वरप्रसाद कारणे. आहो तुम्ही संतजनी मज दीनावरी कृपा करून आपण हृदय राहुनी ग्रंथरचना करवावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण, महाज्ञानी आणि विज्ञान श्रवणी सादर बैसले. परी हे अमृत जाणूनी आदर धरावा, जी श्रवणी असे माझे असंस्कृत वाणी ते करण पावे. स्वामींच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्ध, लोकात त्या सर्ववर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या महोदयी तुनी पाही अमोल मुक्तापळे घेतली काही, द्यावया मान सुज्ञाही अवमान काही करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिसोत प्रथम अध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्रामृते मंगलाचरणं नाम प्रथम अध्याय गोडहा. श्री शंकरार्पणमस्तु. श्रीपाद श्रीवल्लभार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरुणी जे बसती होय त्यांची मनोरथपूर्ती, तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होतसे. अक्कलकोटा माझारी राजप्पा मोदी यांचे घरी बैसली समर्थांची स्वारी, भक्तमंडळी वेष्टित. साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाचा पातला, त्याच दिवशीसाच्या आदर तयाचा केला की. त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनाशी, ते येण्यापूर्वी मंडळीशी महाराजांनी सुचवले. तीन खुर्च्या आणोनी बाहेरी मांडा म्हणती, एके हरी दोघांशी बैसोनी दोहावरी, तिसरीवरी बैसले आपण. पाहुणी समर्थांचे तेज उभय त्यांनी वाटले चोज. साहेबाने प्रश्न केला सहज, आपण आता आला कोठूनी. स्वामींनी हास्यमुख करून उत्तर दिले, तया लागुनी आम्ही कर्दळी वनातून प्रथम आरंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखिले अपूर्व, बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटाक पावन, नाना तीर्थे हिंडून हरिद्वाराप्रती गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थे समग्र, ऐशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली. मग ते तुनी सहजगती पातुल गोदा तटाकाप्रती, जेची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिले परमपावन, काही दिवस फिरवणो हैदराबादेशी पातुलो. येऊनी मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास, मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर, रमले आमचे अंतर, काही दिवस राहिलो तेथे स्वेच्छेने केवळ. मग पाहिले मोहोळ ते देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटाप्रती येणे तेथून झाले. तेपासून या नगरात आनंदेराव नांदत, असे आमचे सकल वृत्त. असे मुळापासून 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिलो. स्वामी राजे येती, परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. दर्शना येता साधू दिगंबर, लीला विग्रही येतीवर्य, कमरेवरी ठेवून कर दर्शन देती तयासी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आनंदे भक्त परिसोत द्वितीय अध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीय अध्याय. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय तिसरा. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी, त्यांची भक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती. पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती, लोकासमोर चमत्कार दाविती. काही वर्षे करोनी वस्ती, मंगळवेळे सोडिले. मोहळा माझी वास्तव्य करीत अप्पाटोळ झाले भक्त. तेथेची साकल्यवृत्त अल्पमती, साकल्यवृत्त मागे परतणे भाग पडे. साकल्यवृत्त अल्पमती केवीवरून सवे घेऊनी स्वामींसी, टोळ जाती अक्कलकोटासी, अर्धमार्गावणी टोळासी मागे परतणे भाग पडे. टोळ गेली या परतुनी स्वामी चालले उठोनी बहुत, वर्जिले सेविकांनी परी नच मानिले. त्या तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले. ग्रामद्वारी वैसले यतिराज स्वेच्छेने. तेथे एक अविद्य होता, तो करी तयांची तथा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती आली. चोळप्पाचे गृहपती स्वामींशी जाणून ईश्वरमूर्ती, चोळप्पा करी आदर योग यागाधिक काही चोळप्पाने केले नाही. परी भक्ती सव पाही स्वामी आले सदना. ते तयांची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. तैपासून तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजीराजे गादीवरी, दक्षासुनी कारभारी परती परमज्ञानी असतीजे. चोळप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक येती. लोका चमत्कार दाविती, गावात मात पसरली. लोका माझी पसरली मात, रूपासी कळला वृत्तांत की पाहू. आपुली या नगरात यती विख्यात पातले. वार्ता ऐसी ऐकोनी राव बोलला कायवानी. गावात येती येऊनी फार दिवस झाले. परी आम्हा श्रुतपाही आजवरी झाले नाही. आता जावोनी
लवला ही भेटू तया यतीवर या परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली का नाही हे सत्य तरी येऊनी आत्ताच देती दर्शना. रावमुखातून वाणी निघाली त्याची यतीमूर्ती पुढे ठेवली. सकळ सभा चकित झाली मती गुंगली रायाची. पुनपटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती जडली तै. सकळ सभा आनंदली समस्ती पावले वंदिली षोडोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नृपराये. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिसोत तृतीयाध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे द्वितीयाध्याय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अध्याय चौथा. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती आता स्वामी चरित्र गाथा ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले येती नुपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामीराव हे तयांचे सुकृतपूर्व नित्यसेवा घडे त्याते. चोळप्पाची सद्गुणिकांता तीही केवळ पतिव्रता सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोकदर्शना येती कामना चित्ती धरुणी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून या लग्न येती दूरदेशा होणे. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले मायामय पसारांते फसले ऐसे आले किती एक. भक्त अंतरी जे जे इच्छिती तेथे येते राजपूर्वी दृढ चरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू. जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करिता ती. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटाची हसोनी म्हणती जयांसी डोंगी याच्या नादी लागला. हा स्वामी नवे डोंगी जो नाना भोगभोगी साधू लक्षण द्याचे अंगी कोणते हो वसतसे. ऐसे तयानी निंदिले समर्थानी अंतरी जाणिले. जेव्हा ते भेटीसे आले तेव्हा केले नवल एक. एका भक्ताची या घरी पातळी समर्थांची स्वारी तेही दोघे विचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती वैसविल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेचू जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात समाज दाटला बहुत एकच गर्दी झाली. दर्शन घेऊन चरणांचे मंगलनाम गर्जतीवाचे हेतू पुरवावे म्हणीचे म्हणून या विनवती. कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तयाते. कोणी नवसाते करीती कोणी आणूनिया देती कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करीती क्षण एकत्रस्त होती वैरभाव विसरोनी. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्याशापुढे लोटीती. मोडली जनांची गर्दी तो येऊनी सेवेकरी. संन्याशापुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला अनोदकाशी सूर्य जाता असता जळाशी. तेथून या उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयांसी अन्नोदक वर्ज केले असे. ते पातले करू छळना त्याची झाली विटंबना. दंडावया कुशित जना अवतरले यतिवर्य. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थाध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय पाचवा. श्री गणेशाय नमः. बहुकानन वैश्वानरा अज्ञानतमच्छेदका भास्करा पूर्वसाक्षी परात्परा भक्ता खरा सदयतो. अक्कलकोट नगरात एकतप पर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत झाले. वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता साकडे. धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर. तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगरांप्रती आणू म्हणती तयांसी. बडोत्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी एकदा तयांचे अंतरी विचारायचा पातला. दिवाना आणि सरदान मानकरी तैसे थोर बैसले असता समग्र बोले नृपवर तयांप्रती. कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणील स्वामींसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका मागून लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर. नृपा लागी परियेसी आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी तरी मी आणीन तयांसी निश्चय मानसी असू द्या. ऐसे ऐकोनी उत्तर संतोषला तो नृपवर. तैसे सबाई समग्र आनंदित झाली. नृपतीस सकळ जने त्यापरी तात्याशी सन्माने गौरवणी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामींची दिव्यमूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटीचे नृपती स्वामीचरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा.
ऐसे पाहुनीच तात्यांशी विचार पडला मानसी या नगरातुरी स्वामींशी कैसे नेऊ आपण प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय तत्वर सत्वर लढो नियुक्ती थोर कार्या प्रसादावे करुणी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने दिदली भोसाळ दाणे याचक धने तृप्त केले स्वामींची या पूजेप्रती नाना द्रव्ये समर्पिती जेणे सेवेकरी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा ऐशियाने काही न झाले केले तितके वर्त गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांसी मग लढविली एकयुक्ती एकांती गाठुनी चोळप्पांप्रती त्याच लागी विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थांशी घेऊन याल बडोद्यासी मग मल्हारराव आदरीसी इनाम देतील तुम्हा ते द्रव्येन सर्वे वशः चोळप्पासी लागली आशा तयांच्या अंतरी भरवसा जहागिरीचा भोसाळ चोळप्पाने कर जोडून विनंती केली वधुरवचने कृपाळू होऊन समर्थांनी बडोद्याप्रती चलावे तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपला योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हश करून उत्तर चोळप्पा लागून काय दिले सत्वर राव मल्हार नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकवत भाविक भक्त पंचमोध्याय गोडहा श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ अध्याय 6 श्री गणेशाय नमः दरोणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहित तैसे हे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ वदविती मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवी स्वामींप्रती कृपा करुणी मजवरती बडोद्याशी चलावे भाषणायसे ऐकुणी समर्थ बोलती हसुनी मल्हाररावांची या म्हणे आम्हाविषयी भावनसे म्हणून तयांच्या नगरात आम्ही जाणे नवे उचित अक्कलकोट नगरात आम्ही राहणे आवडे ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या म्हणे चिंतावला आपण आलो ज्या कार्याला तेन जाय सिद्धीसी परी पाहवा यत्न करुणी ऐसा विचार केला म्हणे मग काय केले त्यांनी अनुष्ठान आरंभिले भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी तयांते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील मग तात्यांनी काय केले तात्या सप्ताहासी ब्राह्मण वैसविले गुरुचरित्र आरंभिले व्हावयासी स्वामी कृपा परी तयांच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सूचना आता जावणी बडोद्याशी काय सांगावे राजेयासी आणि सकळ जनांशी तोंड कैसे दाखवावे ऐशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजना न्यावे पळून येतीसी असो कोणे एके दिवशी साधूनी योग्य समयासी मेन्यात घालून स्वामींशी तात्यासाहेब निघाले हडपगावचा मार्ग धरीला अर्धमार्गी मेना आला अंतरसाक्षी समर्थांना गोष्ट विदित झाली मेन्यातून उतरले मागून अक्कलकोटी आली ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय कुंटला मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय कुंटत टेकिले हात तात्यांनी मग अपयशाने घेऊन बडोद्याशी आले परतुरी समर्थ कृपा भक्ता वाचून अन्य उपाय न होय तरी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभिले पुढती सर्वत्रासी विचारिती कोण जातो स्वामींकडे तेव्हा मराठा उमरा व यशवंत तयाचे नाव नृपकार्याचे धरुणी हाव आपण पुढे झाला तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्री अलंकार सुवर्णताटी स्वामींपुढे ठेवित ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला यशवंता पाहुणे डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आणून सत्वर ठोका याचे चरणी ऐसे विचार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले क्रोधमुद्रा पाहुणे यशवंतराव भ्यालामणी पळाले तोंडाचे पाणी लटपटा कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंताशी सत्वर यावे बडोद्याशी येथील कार्याशी सोडून साहेबा विषप्रयोग केला मल्हाररावावर याळ आला त्या कृष्णामाजी यशवंताला गुन्हेगार लेखिले हातीपायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत षष्ठोध्याय गूढा इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्त शुभम भवतु श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अध्याय 7 श्री गणेशाय नमः जय जय अजय निर्गुणा जय जय अजय सनातना जय जय अजय अगरणा लोकपाला सर्वेशा अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थचरणी जयांची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करीती जाणून येते परब्रह्म वेदांतावडे तयासी श्रवण करीती दिवसनिशी हेरळी कराधिक शास्त्राची वेतन देऊन ठेविले त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोकाउपदेशिती त्यासी अनावेळ अक्कलकोटी हेतू उपजला नृपापोटी बोध करुणी कटपटी बुवासी शेवटी आणले रात्रंदिन रूपमंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती तेने अंतरी नृपती बहु सुखावे ख्याती वाढलेली लोकात स्तुती करीती जनसमस्त सदा चर्चा वेदांत राजगृही होतसे एके दिवशी सहजस्थिती ब्रह्मचारी दर्शना येती श्रेष्ठ जन सांगती कित्येक होते त्यावेळी पहावया यतीचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींशी
ब्रह्मपद तदाकार काय केल्याने वय निर्धार ऐसे 19 येथे राजा हसले. मुखे काही न बोलती वारंवार हास्यकीर्ती पाहून यायची विचित्र होती. बुवा म्हणती काय म्हणे हा तो वेडा संन्यासी भुरळ पडली लोकांशी लागले व्यर्थ भक्तीशी याने डोंग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोका बोलते हास्योस्तरीत तुम्ही व्यर्थ फसला हो. काहुनी तुमचे अज्ञान याचे वाढले डोंगपूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलूनी पातुले आपल्या स्वस्थानी विकल्प पातला म्हणे स्वामींशी तुच्छ मानिती. नित्यनियम सारून ब्रह्मचारी करीती शयन जवळी पारशी दोघे जण तेही निद्रिस्त झाले. निद्रा लागली बुवांशी लोटली या काहिनीशी एक स्वप्न तयांशी चमत्कारिक पडले. आपल्या अंगावरील वृश्चिक एकाएकी चढले असंख्य महाविचारी त्यातून एक दंशापणा करीत असे. ऐसे पाहुनी ब्रह्मचारी कडबडोनी उठले लवकरी व बळी पडली होय खरी शब्द एक न बोलवे. जवळी होते जे पारशी जागृती आली तयांशी त्यांनी धरुणी बुवांशी सावध केले. त्यावेळी मग स्वप्नीचा वृत्तांत तयाशी सांगती समस्त म्हणती यात काय अर्थ ऐसे स्वप्न कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी पुसता मागील प्रश्नांशी खतखता स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपद तदाकार होण्याविषयांतर तुझे जरी इच्छितसे तरी स्वप्नी देखुनी वृषकाशी काय म्हणून भ्यालासी जरी वृथा भय मानवतसी मग ब्रह्मपद जानसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे यासी लागती कष्ट करणे फुकट हाताने याची. बुवांप्रती पटली पुर धरिले तत्काळ स्वामीचरण प्रेमाशुने भरले नयन कंठ झाला सददित तया समयापासून भक्ती जडली स्वामीचरणी अहंकार गेला गळोनी ब्रह्मपदा योग्य झाले. इति श्री स्वामीचरित्र नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त सप्तमाध्याय गोडहा श्रीराज आदिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 8 श्री गणेशाय नमः. जय जय अजी सुखधामा जय जय अजी परब्रह्मा जय जय भक्तजन विधाता विश्रामा भक्तजन विश्रामा व्यनंत वेशा अनंता राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दप्तरदार राजे रायवादर शंकरराव नामक 6 लक्षांची जागीर त्यांप्रती सकल सुखे अनुकूल असते विपुल संपत्ती संतती काही कमती असेना. त्वरिपूर्व कर्म आघात तया लागला ब्रह्मसंबंध उपाय केले नानाविध परिवादान सोडी संबंध बाधा म्हणून चैनन पडे रात्रंदिन गेले शरीर सुकून गोडन लागे अन्नपाणी नावडे भोग विलास सुखभोग कैसा त्यास निद्रा येण्याची रात्रंदिवस चिंतानले पोळले केली कित्येक अनुष्ठाने तैशीच ब्राह्मण संतर्पणे भोवसाळ देतली दाने आरोग्य व्हावे म्हणून विटले संसार सौख्याशी त्रासले या बहुत यात्रेचे कृष्णवर्ग आला शरीरासी रात्रंदिन चैननसे कोणा लागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडवी व्याधीपासून ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्रीगाणगापूर तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली बहुवस ऐसे लोटले 3 मासे एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत झाला. अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा येथे वचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दूर. तरी ते तेथेचे राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा तयाशी स्वप्न पडले अक्कलकोटी जावे त्वा. हे जाणून हितगोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रियपत्नी सहित. तया नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी स्वामीचरित परस्परी प्रेमभावे सांगती. कित्येक प्रातस्नाने करुणी पूजाद्रव्य घेऊन अर्पावया समर्थ चरणी जाती अति त्वरेने. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त अष्टमध्याय गोडहा श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमध्याय श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अध्याय 9 श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने नित्यवती ब्राह्मण भोजने स्वामी नामांची जपद्याने अखंडित चालते. दिगंतरी गाजती ख्याती कामना धरुणी चित्ती भूत लोकदर्शना येते अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैश्याधिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती धावणी. यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म जे नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागली. असो अशा नगरात शंकरराव प्रवेश येता आनंदमय झाले चित्त समाधान वाटले. जे होते स्वामीसेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामीसेवा सकळीक तिच्या हस्ते होत असे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामीचरणी तरी आपणा लागून द्रव्य काही देईन. बाईशी द्रव्यलोभ पूर्ण आनंदले तियेचे म्हणे मी इतके करीन 2 सहस्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईशी इतके कार्य जरी करीशी तरी 10 सहस्र रुपयांशी देईन सत्य वचन हे. बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीती बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थून या स्वामींप्रती कार्य आपले करीन. बाई स्वामींशी बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन
परिपूर्वकर्मे या लागून ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून ऐसा ऐकता. ऐसे ऐकता वरदानी समर्थ तेथून उठले. यवन स्मशानभूमीत आले. यतिराज त्वरित एका नूतन खाचीत निजले छाती टाकोनी. सेवेकरी शंकररावासी म्हणती लीला करुणी ऐशी चुकविले तुमच्या स्मरणासी. निश्चय मानसी धरावा शंकररावे तया दिवशी खाना दिदला फकीरासी आणि शेख नोरदर्ग्यासी एक खपणी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामी राजा आज्ञापित बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध. झाल्या स्वामी राजवैद्य व्याधी पळे आपणची. प्रकृतीशी आराम पडला राव गेले स्वनगराला. काही मास लोटला तयाला ब्रह्मसंबंधी सोडिले. मग पुन्हा आनंदेशी दर्शनाले अक्कलकोटासी घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10,000 ऐसा केला निर्धार. त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती तेथे चुने गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा. ऐशी एकांतस्थानी राहणार नाही कोणी. ऐशी विनंती स्वामींचरणी कारभारी करण्याचा ती. सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुने गच्ची. कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली. ती श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त. 9वा अध्याय गोढा. स्वामी राजार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अध्याय 10वा. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलं नरजन्म याचे सार्थकोत्तम करणे उचित आपणा. ऐसा म्हणे करुणी विचार आरंभिले स्वामीचरित्र ते शेवटासी नेणार. स्वामी समर्थ अस्तिपय हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयांप्रती सावकारी सरापी करीती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले संसारात ते उभगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पलटली तयाची. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे आता भेटेल. पंचपक्वाने सुवर्णताटी भरोनी आपणापुढे येती. पाहून या स्वप्ना ऐशा गोष्टी उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढतर विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरी कामा अम्मासी ऐसे सांगून सर्वत्रांचे निघाले सद्गुरु शोधाशी. घरदार सोडिले मुरगोड ग्राम प्रख्यात. तेथे आले फिरत जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारथ ईश्वर भक्त तैसाची. परितया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती. मग शिवाराधना करीती कामना चित्त धरुणी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देती तयांशी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन भरवसात पूर्ण असावा. ऐकून या वरासी आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतीसी तेही चित्ती तोषली. 9 मास वर्ता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न मल्हार दीक्षित. आनंदन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान ठेविले तया लागून. शुक्ल पक्षीय शशी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण. निघंटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसरी पूजेला आणले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊनी तत्वता चालू लागला. हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐशा लीला अपार दाखविती चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर जगदोद्धारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी ब्राह्मण वैसले भोजनी. तूप गेले सर्वने दीक्षितांते समजले. जले भरले होते घट तयांशी लाविला अमृत हस्त. ते घृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजन. तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते रावबाजी. एके समयी जे सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त. दाद त्याची लागेना. तयाने हे ऐकून मुरगोडी आले धावून. म्हणती दक्षितांशी सांगून दादा आपली लावावी. रावबाजीशी वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला. आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप द्यायचे. मग दीक्षितांशी निरोप पाठविला. आम्ही येता दर्शनाला परी आपण आम्हासी त्वरित निरोप द्यायचे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती तयावेळी काय म्हणती. आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवर ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी सर्व. वचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे.
सिद्धवाक्य सत्य झाले. रावबाजीचे राज्य गेले. ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मावरी. एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी येते आम्ही त्या ते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो. त्यांच्या घरी तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त मुरगोडी वाळप्पा येत पुण्यस्थान जाणोनी. तेथे ऐकता वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारनाथ येथे रूपे प्रगटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त दशमाध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी वर्णिले वाळप्पा मुरगोडी आले. पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात येती रूपे श्रीदत्त वास्तव सांप्रत करिताती. परी मुरगोडीचे विप्र वाळप्पासी सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी. तेथे आपण जाऊनी बैसुनी हो अनुष्ठाने श्रीगुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवला तयासी विचार निघाले. तेथून सत्वर जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. बाळप्पा तेथे पातले स्थान पाहुणे आनंदले. नुसते सरस्वती पावले प्रेमभावे वंदिली. प्रातःकाली उठवणे संगमावरी स्नान करून जप ध्यान आटपोणे मागुती येते गावात. सेवेकऱ्या बरोबरी मागून या मधुकरी भोजनानोत्तर संगमावरी परतून येती. ते माध्यान्ह स्नान करून पुन्हा बसती. जप ध्यानी असता जाता आश्रमाने संध्या स्नान करावे. करून या संध्यावदन जप आणि नामस्मरण रात्र पडता परतोन ग्रामा माझी येते. ते सद्गुरु प्राप्तीकरिता सोडून गृह सूतकांता शीतोष्णाची पर्वा न करिता आनंदवृत्ती राहते. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परितयांचे मानस कदा उदास नोयेची. अय्याराम सेवेकरी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखून ऐसे परी बाळप्पाशी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमचे सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी ते आम्ही पुरवूजी. बाळप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले. पोट भरून जेवले परील संकोच मानसी. जाणे सोडिले त्यांच्या घरी मागून या मधुकरी. जाऊन या संगमावरी जळी उतकी बुडवावी. आणून या बाहेरी बैसुनी तिथे शिळेवरी मग खाव्या भाकरी. ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस. सर्व शरीर झाले कृश. निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. हिना आपले प्राक्तन भोगवी दारुण पाहावे सद्गुरुचरण. ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती. स्वप्नीतीन यतिमूर्ती येऊन या दर्शन देती. बाळप्पा विचित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्न भीतरी येऊन या अज्ञापी. अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परितेने झाले पूर्ण. आणखीन काही दिन क्रम आपला चालवावा. मग एके दिवशी बाळप्पा आले. संगमाचे वृक्षातळी ठेवून वस्तान श्री गेले स्नान करावया. परतले स्नान करून सत्वर आले. त्या स्थानी वस्त्र उचलिता खालून गेले. रुचिक निघाला एक. तयासी त्यांनी न मारले नित्यकर्म आटोपिले. ग्रामा माझे परत आले गेले भिक्षा कारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान्न मिळाले घरोघरी. बाळप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले. मग त्याच दिवशी उत्तम शकुन तयांसी मार्गावरी झाले. चरणचाली चालून अक्कलकोटी दुसरे दिनी बाळप्पा पोचले. येऊन नगरी प्रमे देखिले. जेथे नृसिंह सरस्वती येती रूपे वास करीती. तेथे सर्व सौख्य नांदती. आनंद भरला सर्वत्र. त्या क्षेत्रीचे महिमान केवी वर्णू मी. अज्ञान प्रत्यक्षचे वैकुंठ भवन स्वामी कृपेने झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत श्रोते सदा परिसोत. 11 गोढा. श्रीरस्तु. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. कराया जगतोद्धार हरावया भूभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त येथे रूपे प्रकट होत. तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंतरी बाळप्पाळी. अक्कलकोटी पुण्यनगर पाहुणे दृष्टी आनंदपोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली होत. गर्दी झाली श्रींजवळी. दर्शनेच्या उत्कंठ चित्ती. खडीसाखर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करती. स्वामी सन्निध पातले. अजानुभाऊ सुहासवदन श्रीमूर्ती पाहून बाळप्पाने धावून दृढ चरण धरी येले. येऊन या भानावरती श्री चरणांची सोडिली मिठी. ब्रह्मानंद नमाये पोटी स्तोत्र ओटी गातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांशी आलिंगन दिले त्यांनी. प्रेमे करून बाळप्पावरचे प्रेम अशा कृतीने दाविले. त्या सवे एक जागीरदार ते होते विराडावर. स्वयंपाक करून तयार. म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊनी स्वामींशी अर्पण करा नैवेद्याशी अवश्य म्हणून तयांशी. बाळप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ असती नृपमंदिरात
राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले सत्वर बिराडावरी आले, तेथे नैवेद्य अर्पण केले. मग सारिले भोजन. नित्य प्रातःकाली उठून षटकर्मा ते आचरून घेऊन स्वामी दर्शन जपा लागे बैसावी. श्री शंकर उपास्य दैवत त्यांचे करावे नित्यपूजन. माध्यानी येता आदित्य जपा अनुष्ठान आटपावे. काही जोळी घेऊन स्वामींजवळी येऊन मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षे कारणे. मागून या मधुकरी मग यावे बिराडावरी. ते जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळपा आदी करून सेवेकरी भोतजन. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती. त्यावेळी एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करी ऐशी आपणही स्त्री सेवेशी करीत जावे आनंदे. बहुतजन सेवेकरी बाई मुख्य त्यामाझारी सर्वाधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपसात भांडण होते. सदोदित स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळप्पांनी पाहून नानायुक्ती योजना मोडून टाकले. भांडणे एकचित्त सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामी प्रती दृढ भाव धरून चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाची या शरीरास व्याधी जडली. रात्रंदिवस चैन नशे क्षणभरी. भोगीला काही दिन आगदाची पुडी बेंबीतून पडली तै. पाहता उकळून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळप्पाशी यावे म्हणून विष दिले. कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी. सद्गुरू सेवा त्याचे करी व्हावी लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करुनी मग यावे परतुनी स्वामी सेवे कारणे. हे पाहुणे एके दिवशी बाई विनवी समर्थांचे आपण सांगून बाळप्पाशी शंकर पूजनी वर जावे. तैशी आज्ञा तयांप्रती एके दिनी समर्थ करीती परिबाळप्पाचे चिती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाणं. हे अनसेल सत्य पूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावे हेची सत्य. यापरी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा. एके चिठ्ठी लिहित यातून उचलून पाहता वाचून न करावेची पूजन ते माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती पिटली. स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पाशी. दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिलात. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी मज द्यावी आज्ञा. मी जातो आपल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा देईल अशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थांशी. कुलदेवतेच्या दर्शनाशी जावयाची बाळप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हर्षमुखे काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येत करीत असे. श्रीपाद म्हणे बाळप्पाशी समर्थ न देती आज्ञेशी तरी टाकून चिठ्ठ्यांशी आज्ञा द्यावी आपण. तयांचे कपट न जाणून अवश्य म्हणे. त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहून उभयतांनी टाकल्या. चिठ्ठी आपल्या करी भटजी उचली सत्वरी. येथे राहुणीचा करी ऐसे लिहिलेसे. स्वामींचरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती. कैसा दूर तयांप्रती करतील यती दयाळ. इति श्री स्वामीचरित सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत. 12 गोढा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे स्वामीचरित्र अध्यायी वाढले. 12ध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रति कपटयुक्तीने पशुपाती परी झाली. व्यर्थची स्वयंपाकाधिक करावयासी लज्जा वाटत शेताशी तयाती एके समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जाशी सन्निध गुरु असे जाण निरंतरो. ऐसे बोलता सद्गुरू बाळप्पा म्हणे समजला. सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे. तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्यावा. व्यर्थची नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान. परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तिचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयाची लघुशंका लागली स्वामींशी. बाळप्पा ते उठवले. तेपासून बाळप्पाशी ज्ञान देत अहरदिशी गाराने सांगता समर्थांची बाई देश शब्द ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्यांचे घरी येत तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक स्वतःपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रवशा भोवत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझे समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थाचे अर्पले होते श्री चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. नारायणीचे मनात विचार येता त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पाजवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्पाजवळी येस त्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार. राणीसाहेब मागती. चोळप्पा बोले तयासी हार नाही अम्मापाशी बाळप्पा ठेवतो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पाजवळी येऊन सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणापाशी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकून बोलणे
जमादार पुसे चोळप्पा कारणे जवाब दिला. चोळप्पाने बाळप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतून रूपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची ऐकून कृती राग आला. राणीप्रती सुंदराबाईने गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी तो होता. आजवरी तो काढून त्या सुधरी करावे राणी म्हणत असे. असो एके अवसरी काय झाली. नवलपरी बैसली समर्थांची सारी भक्तमंडळी वेष्टीत. एक वस्त्र तयावेळी पडले होते. श्रींजवळी तयाची करून याजवळी समर्थ घेती करी समर्थे करी घेतली. अल्लक शब्द उच्चारिला. म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. जोळी घेतली समर्थे. काय असे होणे तेथे जे दर्शन आले होते त्यांना भिक्षा घातली. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकीते आणून न भागता एक क्षण 100वर गंती झाली. जोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन. चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे. पाहून या द्रव्यांची आनंद झाला तयांसी. परीन आले मानसी श्रीचरण अंतरले. चोळप्पाशी दूर केले पायशी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले. बाळप्पा सेवा करीत ती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागून दुष्टोंतरी ताडण करी भोवसाळ. ते ऐकून बाळप्पाशी दृढ दुःख झाले. मानसी सोडून स्वामी चरणांशी म्हणती जावे येथून. आज्ञा समर्थांची घेऊन म्हणती जावे येथून. याकरता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ. बाळप्पा दर्शनास येत त्याशी आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले. सेवेकरांनी तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्याला गुण. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शनायत हिशोब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळप्पाशी आनंद झाला. बाईसी गर्भ भरे ती कोणाशी मानिनाशी झाली. सुंदराबाईशी करावे दूर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती. परी राणीची प्रीती वाईवरी बहु होते. येणे कारणी बहु होती. या कारणी कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी तयाचे हुकुम झाला सत्वरी व्हायचे दूरी करावे. परी राणीस बिवणी तैसेने केले. तयानी दर्शन समर्थ दर्शनाशी एके दिनी कारभारी पातले. तयांशी बोलती समर्थ कैसा करिता कारभार. ऐसे ऐकून या उत्तर बर्वे म्हणे समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठवले. फौजदाराशी कैद करून या बाईशी आणावे म्हणती सत्वर. फौजदाराशी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला. बाईच्या स्वामींची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनिमुनी अव्यवस्था केली असे नोकराय. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पाशी. म्हणती देव तुम्हासी पगार कर सरकारातून. बाळप्पा बोलेले तयासी द्रवशा नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण. एका भक्तास सांगून करविले श्रीनी उद्यापन. हिशोब जपाचा घेतला. बाळप्पाने चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे. समर्था ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरुचरणी आसक्ती. तेने येते मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. उगीच करीती दांभिक भक्ती. त्यावरी स्वामी कृपा न करती. सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळो. अक्कलकोट निवासिया जय जय अजय स्वामी राया. रात्रंदिन तुझ्या पाया विष्णुशंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिशोध त्रयोदशाध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत त्रयोदशाध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 14वा. श्री गणेशाय नमः. जय जय अजय करुणाकरा. जय जय अजय अगशमना. जय जय अजय परमपावना. दीनबंधू जगद्गुरु. प्रातःकाली उठून आधी करावे नामस्मरण. अंतर्गी घ्यावे स्वामी चरण. शुद्ध मन करोनी प्रातःकर्मे आटोपून मग बैसावे. आसनी भक्ती धरोनी स्वामींचरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करोनी मन घालावे. शुद्ध स्नान सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावे. धूपदीप नैवेद्य फलतांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्याकारणे स्वामींच्या षोडोपचारे पूजन करावे. सद्भावे करून धूप दीपारती अर्पून नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना. जय जय अजय गणना परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा येतिवर्या. जय जय अजय पुराणपुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु. शोकधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालय भक्तजन ताराया. अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टकदीपालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय. जंगम आणि स्थिर तुझ व्यापिले समग्र तुझ लागे आदिमध्याग्र कोठे नसे पाहता. असोनिया निर्गुण रूपे नटलासी. सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझ एक विश्वेशा.
वेदांचाही तर्कचाचरे शास्त्राते नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्थिती सहस्रमुखी निश्चिती शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माता रक्षावे मजेशी समर्था कृपा कटाक्षे दिनानाथा दासाकडे पाहावे. आता इतकी प्रार्थना आणावी जी आपल्या मना कृपा समुद्री आमिना अष्टे देजे सदैव. पापताप आणि दैन्य सर्व जाऊन ईर्षण येलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर पावावया पैलतीर तोना मदरणी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनुष्या तृष्णा कल्पना निवासना भ्रांती बोली नाना नवादत तुझ्या कृपे. किती वर्णो आपले गुण द्यावे मज सुख जाजन अज्ञान तिमिन निरसोन ज्ञानार्कड गद्दही पगोटोपै. शांतिमणी सदा वसो वृथावे मान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपणे अंतरी. बदुके हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासनाया मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने होवा सुगम दुर्गम जो भवपंत. व्यवहारी वर्तता न पडो प्रांतिचित्ता न अंगीन यावी असत्यता सत्य विजय सर्वदा. आप्तवर्गांचे पोषण न्यायमार्गावलंबन हेतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था. असोनिया संसारात प्राचीनतो नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम भजलागी. ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था संतोषणी तत्वदास वरप्रसाद देतील. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावरात्र तेने सर्वार्थ पाविजे. प्रसंगी मानसपूजा करतात तेही प्रिय होय समर्था. स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील. कैसी करावी स्वामी भक्ती हे नेहमी मंदमती परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पै. आम्ही आहो स्वामी भक्त मिळू नये लोकात जयसी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयांची. ती श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकोत भाविक भक्त. चतुर्दश अध्याय गोळहा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अध्याय 15वा. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येते हाता पापताप दैन्यवार्ता येते तेथे काही न उरेची. सर्व कामना पुरवोन अंती दावेती सूरभुवन. जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याच देही. मंगळवेळी ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेळा म्हणती तयासी. शीतोष्णाची भीती नशेची ज्यांची याची ती सदा अरण्यात वसती एकांतस्थळी समर्थ. परमेश्वर रूप येती ऐसे ज्यांचे वाटेची ती ते करिता स्वामी भक्ती जन हस्ती तयांते. त्यावेळी मंगळवेळात बसप्पा तेली राहत दारिद्र्य पिढीला भोवत दीन स्थिती तयाची. तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात तो देखील श्री समर्थ दिगंबर यतिराज. कंटकशया करून तियेवर केले शयन ऐसे निवल देखोन लोटांगण घालितसे. अष्टभावे दाटुनी माता ठेवी श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्षे करुणी दासाकडे पाहावे. स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडून या स्तविता झाला बहुत प्रकारे. पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले येती वरद हस्त ठेविती तत्काळ मस्तकी तया ते. बसप्पाचे श्रीचरणी मग जडले तेपासूनी राहू लागला निशिदेने स्वामी सन्निध आनंदे. मग बसप्पाची कांता ऐकून या ऐशिवार्ता करीतसे आकांता मने घर बुडाले. बाळप्पा येता गृहांशी दृष्टोत्तर बोले तैसी म्हणे सोडिले संसारासी वेळ काय लागले. परी बसप्पाचे चित्त स्वामीचरणी आसक्त जडापवादान भीत असे चाड कोणाची. एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात. घोर तम दाटले चित्त जडले श्री स्वामींचरणी भीती नसे काही म्हणी. 2 प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले. पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती. परी बसप्पाचे चित्ती न वाटे काही भीती स्वामींचरणी जडली वृत्ती देवान नसेची. तो समर्थ केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापिला सकळ तेजेस अग्नी समान. पादस्पर्श सर्पा झाला बसप्पा बाणावर याला अपरिमित देखिला सर्प समोर चोहीकडे. वृक्षशाखा अलौकिक तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय. पाहून या ऐशी परी भयभीत झाला अंतरी तो तयाची मदोत्तरी. समर्थ काय बोलले भिवू नको या समयी जितुके पाहिजे तितुके घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदेले. ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून इतरित करी घेऊनी अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी. गुंडाळोरी सर्पात्वरित सत्वर उचलून घेत तवच सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले. तेथून या परतले सत्वर ग्रामा माझे आले. बसप्पा सहित बसले समर्थ एका देऊळी. तेथे आपले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त झाला. ऐसे नवल देखोळी चकित झाला अंतःकरणी. माथा ठेवी स्वामींचरणी प्रेमाश्रू नयनी वाहती. त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे तो सत्वर सुखे करावा संसार दारापुत्रा पोषिजे. असो तो बसप्पाचा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे.
अत्यांदरे इति श्री स्वामी चरित सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक परिसोत पंचदशोध्याय गोडहा श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अध्याय 16वा. श्री गणेश 16वा. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्रीदत्त भोरे प्रकट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुद्धा ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंद होते. नांदत निर्वाह करीत नोकरीने कोकण प्रति राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठी तयांची ते खोत त्या गावाचे होते संपन्न. पूर्वीचे त्याच गावी तयांचे माताबंधू राहती. मुंबईत त्यांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांसी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी तेव्हा भाऊ धरुणी म्हणे नवस केला स्वामीन ते जरी 8 दिवसात मी होईल कर्जमुक्त तरी दर्शनात त्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अपूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले. त्यांनी काढील एक युक्ती बोलावणी पंडितांप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरावयाचे द्रव्य नाही आम्हापाशी रियाद होता. वृषी भट्टाला गेला आमच्या तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघाले ते माझे दिवाळे यात संशय असे ना तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरी. अपूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटीत जात समर्थांचे दर्शन घेत पूजा करीत भक्तीने तेथे समर्थ तयांशी शिवराम मारुती ऐशी नामे दिदली स्त्रीवर्गाशी अनेक मंत्र दिदले. पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिदले मारुती हरिभाऊ म्हटले तिघे केले एक रूप. मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गात जवळ बोलावले तिघांशी 3 श्लोक दिले मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे तेव्हा तयाच्या आनंदात ते पारावर नसेचे. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रीने दिदला तेव्हा तयांच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक आकाशात पतितं तोयम यथा गच्छन्ति सागरम सर्वदेव नमस्कार केशवम प्रति गच्छन्ति. संतोषले त्यांचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशन केले पावन तया ते श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम. 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहून त्यांचे काय करावे म्हणून विचारले समर्था ते. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्याला कोणी त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागतीत जावया. आज्ञा मिळता तयांशी आनंदे आले. मुंबईशी हरिभाऊंच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसांपर्यंत देखा पायी वागवी भक्त सखा दिदल्या काही कोणाते. हरिभाऊ एके दिनी समर्थासनिध येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थ त्यांप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्यांचे ठेविला. म्हणे तू माझा सुत झालाशी आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून. मग छाती कफणी जोडी समर्थ तयासी दिदली ती घेऊन तयावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊंचे करी म्हणती जाऊन सागर तिरी किल्ला बांधून राहावे. जाऊन आता सत्वर लुटविया आपला संसार लोभमोहन मात्र चित्ती तुवान धरावा. आज्ञा ऐकून यायशी आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबईशी साधू वेश घेऊन. असो हरिभाऊंचे काय झाले ब्राह्मणाशी बोलाविले संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारानामे त्यांची कांता ती करी भोवता कांता घेत उरो बडवणी. विनविते जोडून कर अद्यापि स्वस्त करा अंतर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशी तियेची उत्तरे ऐकून या स्वामी कुमारे समाधान बहुत प्रकारे करीत असे ती स्त्रियेच्या अंगावरील अलंकार तेही लुटवले समग्र ते दिदले शुभ्रवस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिदले होते. त्या पादुका स्वहस्ते मठा माझे स्थापिल्या. कामाटे पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे काही हरिभाऊ होणी गोसावी मठा माझे राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक भक्त परिसोत षोडशोध्याय गोडहा श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अध्याय 14वा. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे सुंदर शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा स्वामी नामाचे भजन त्यांची या चरित्राचे कीर्तन त्यामुळे व्यवसाय आणणे स्वामी सुत नेनती. स्वामी सुतांची जननी काकोबाई नामे करुणी
तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार्य. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले. अंतःकरण तिये लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामीसुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावीत परमार्थ गोष्टी सांगोनी. याशी पिशाच्य व्याधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिली पाहिजे. पंचाक्षरी आणोनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव वसेकर जयांसी देव मामलेदार सर्व लोक बोलती. ऐसा विचार करोनी पोटी दर्शना आल्या. उठावटी सांगितल्या सुतांच्या गोष्टी मुळापासून सर्वही. ऐकोनी देव मामलेदार हसूनी देती उत्तर. त्यासी पिशाच्य लागले थोर माझेही दूर नव्हेची. ऐसे उत्तर ऐकोनी दुःखित झाली अंतकरणी. मग ते स्वामीसुताची जननी अक्कलकोटी येतसे. असो इकडे स्वामीसुत मुंबई माझी वास्तव्य करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे झाले. मठ होता कामिटापुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. तारा नामे त्यांची कांता. तेही त्रास देत स्वामीसुता. तरी तयांच्या चित्तात दुःख खेद नशेची. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीत स्वामी जयंती केली. कोणे एके समयाशी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईशी. त्यांनी ऐकेले वर्तमान पाहुणी स्वामी सुतांप्रती आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदे चरणवंदिती स्तवन करीती तयांचे. स्वामीसुते तयांशी लाविले स्वामी भक्तीशी धन्य झाले नाना जोशी. रंगले भजनी समर्थांच्या पुढे. जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करून ती अर्पावया श्रींचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रींचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली. समर्थे त्याची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थाची पाहून. या स्वभक्तांशी परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामीसुतानंदे. शेलिकेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यासवे. स्वामीसुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास कीर्तिध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शना त्याशी समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामीसुतही त्याप्रती मनातील कोण सांगते ऐकून जनचकित होती वर्णिती ख्याती सुतांची. एकदा सहज स्वामीसुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात तेथे राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्याविन तोरण सेवी उदकान्न. ऐसे दिवस झाले तिनं निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन. जे करून रसे भरले पूर्ण ऐकले आतून राणीने. सेवकाशी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी. त्या साधू ते मंदिरी प्रार्थनी आणावे. पाहून या समर्थांची उल्हास सुताचे मानसी. धावून या व्यंगेची मिठी चरणी घातली. निज सुताने पाहुणी आनंदले समर्थ म्हणी. कर फिरविला मुखावरून हस्ती धरुणे उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी भोत होते. सेवेकरी परिसमर्थांची प्रीती करी स्वामीसुतावरी होती. स्वामीसुत रात्रंदिन समर्थांपुढे करीती भजन पायी. खडावा घालून प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्रीसमर्थ बसले असता आनंदात स्वामीसुत भजन करीत पायी खडावा घालून. एकांत समय साधोनी समर्थ सांगती तयाकानी. आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकोनी स्वामीसुत निशब्द होई. कल्पना नसाही त्यासी स्वामी विन कैसे जीवन. वारंवार विनवी स्वामींशी ऐसे न करावे काही. मी जाणले करू तू माझी आई. स्वामी धरिती हृदयाशी म्हणती आम्ही तव हृदयी. वास करून इच्छेही चिंता न काही करावी. असो मग स्वामीसुत हे ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत. मार्ग धरित मुंबईचा. स्वामी वचनी दुखावला अंतरी बहु खिन्न झाला. परतून नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला. स्वामीसुत दुःख करे दिवस रात्र. चैन नशे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्था. ते स्वामीसुताची जननी राहतसे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकोनी विनिमित समर्था. ते मग समर्थ त्या अवसरी मुंबईत पाठवले. सेवेकरी म्हणती सुता ते सत्वरी मज सन्निध आणावे. परिसुत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी. विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन चलतसे. मग सांगती समर्थ त्यासी घालून पेटीत. घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामीसुत पायी अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस तेही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी न येसत तरी तोफ परून यथार्थ ठेविली जी उडुकी. याचा अर्थ स्पष्ट होता. तो समजला स्वामीसुता परीने तो आला अक्कलकोटा. जीवित परवा न केली. आजार वाढला. विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेश केला. असे कैलासवास सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती. विचित्र करणे बैसले स्नान करून परिगंधन लाविती. भोजनाते न उठती. धरणीवरी अंग टाकीती. कोणासंगे न बोलती. रुदन करीती क्षणोक्षणी. इतकं माझी सत्वर मुंबईहून आली तर श्रुत झाला समाचार. स्वामीसुतगत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापुर. तेथे समजला समाचार. परत्र पावला आत्मज. निज पुत्र मरणवार्ता ऐकून करीती आकांता. तो दुःखद समय
वर्तिता दुःख अंतरी होतसे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्था ते. सुत आपला भक्त असून अकाली पावला का मरण. मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले ती अशी उल्लंघिले तुमच्या आज्ञेशी आमच्या आज्ञेशी. संधी सापडली काळाशी ओढोनी बळेची मग नेला. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला बहुदधी दुस्तर. ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत भाविक भक्त परिसोत सप्तदशाध्याय गोढा. श्री भगवच्चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अध्याय 18वा. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्था ते. तेव्हा बोलते समर्थ सेवेकरी असती सांप्रत परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समयी मोरपाखराचे अधिकारीने मोदा दिशी ती चिंता तुम्ही न करावी. मोरपाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती. आमची पाऱ्याची वीट जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ. काकूबाई लागून लपवून ठेविले विटेसी ती दिली पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामीसुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामीसुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान दादा तयांचे अभिमानाम त्यांचे शरीर असमाधान कृश होत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणापाशी. एक दिवशी समर्थांशी दादा प्रती दाखविले. समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जेव घाले यासी. आरोग्य होईल बाळासी. चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाईकरिता दादाशी आले. आरोग्यता समर्थांची कृपा होता रोग कोठे राहिलं. केजगाव मोगला येतं तेथे बाप नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रींचा मठ. द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाया मठात. या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईशी पादुका स्थापन करावयासी तुम्ही पाठवा दादांशी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान तशातच शरीरी असमाधान. त्यांची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागे. समर्थे वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयासी. समर्थ पुनश्च आईशी बोलले त्यात तुमचे काय गेले आम्हाशी दिसले जे बोले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाती दादांशी पाठविले के जे प्रति पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकऱ्यांना सांगाती त्याशी मुंबईत पाठविती. ब्रह्मचार्यांशी आज्ञा करीती यासी आस्थापा गादीवरी. दादांशी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी. स्वामीसुताची यास द्यावी कपणी जोडी निशाणी. ब्रह्मचारी दादाशी उपदेशिती दिवसनेशी गोसावी येऊनी गादीशी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करिता नकार मनेची सर्वता न रुचे चित्ता त्याची या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करुणी शेवटी दादांशी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. समर्थे ऐशे समयाशी आज्ञा केले भुजंगाशी घेऊन माझ्या पादुकांशी मस्तकी ठेव दादांच्या. मोर्चेला आणून सत्वरी धरामंती त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेच. श्रींच्या पादुका श्री पडता उपरती झाली त्यांच्या चित्ता. हृदय प्रगटला ज्ञान सविता अज्ञान गेले लयाते. धन्य दुरूंचे महिमान पादुका स्पर्श करून झाले तात्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी. असो दादांची पाहुणी वृत्ती काकूबाई दचकली चित्ती म्हणे समर्थे दादांप्रती वेळ खचित लाविले. ती म्हणे जी समर्था आपण हे काय करिता दादांची अश्री ठेविता पादुका काय म्हणून. समर्थ बोलले त्याची जे बरे वाटेल आम्हासी त्याची करू या समयासी व्यर्थ गडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून टाकेला आपण मारून इतकेची पुरे झाले. ऐकून ऐशा वचनाला समर्थाशी क्रोध आला घालावंतीबाईला पुढ्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करून मांडीला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्वहस्ते. परी समर्थे त्या समयी लक्ष तियेकडे दिले नाही. दादांशी बनवले गोसावी कपणी जोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादांशी समर्थ पाठविते भिक्षेशी ते पाहुणे. काकूबाईंशी दुःख झाले अपार. समर्थांशी हसू आले अधिकची कौतुक मांडिले. दादांशी जवळ बोलाविले काय सांगितले तयासी. अनुसूया तुझी माता तिजेपाशी भिक्षा मागा आता अवश्य म्हणून तत्वता. जननी जवळही पातला ऐसे बाईने पाहून क्रोधाविष्ट अंतकरणी म्हणे तुझी हे करणी. लोकापवादा कारण ऐकोनी मातेची उक्ती. दादा तिजप्रती बोलती ऐक सुखे तुच्छ गमती. माते आजपासून पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी पाहून स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावर
वरी मग आले मुंबापरी स्वामी स्वतःच्या गादीवरी बसवणी संस्था चालविली. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत अष्टदशोध्याय गोढा. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करिता श्रवण तेथे होय दिव्य ज्ञान, त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होतसे बोलणे असो हे आता वर्णुपुढे स्वामी चरित्र अत्यांदरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चयी. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती जयांची सर्वत्र ख्याती अजनामर पाराहिले. कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र ती देखील त्यांनी समस्त. नाना योग्याभ्यासी बहुत महासाधू देखील करावे हठयोग साधन ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरून शोध करीती गुरूंचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखिले. ज्ञानदयांचे पाहिले कित्येकांचे चरण धरिले परी गेले व्यर्थची. एके समयी अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्या धरुणी पोटी आले नुसते सरस्वती महिमा श्रींचा ऐकोनी. सन्मुख पाहुणी तयाला आज्ञाचक्र भेदांतला एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता तेथे जी समाधी लागली त्यासी स्मृती न राहिले देहाची ब्रह्मरंध्री प्राणवायू. आश्चर्य करीती सकळ जन असो झाली या काही वेळ. समाधी उतरवणी तत्काळ नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांभुजांवरी मस्तक ठेविले. जडकरी सदोदित झाले अंतरी हर्षपोटी न सामावे. उठोनिया करीती स्तुती धन्य धन्य हे यतिमूर्ती केवळ परमेश्वर असते रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छापूर्ती. चिंता सकळ पुरे दूर झाले कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्रे परतून येती. तेथेचे वास्तव करीती सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्मकृत्य केली दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एक वेळी अक्कलकोटी पातळे घेतले समर्थांचे दर्शन. उभे राहिले कर जोडून झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुणी नृसिंह सरस्वतीशी समर्थ बोलले. त्या समयासी लोकी धन्यता पावलासी वारयोषिता पाळुनी. तियेसी द्यावे सोडून तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजची सुरभुवनी अंती जाशी सुखाने. ऐकोनी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकळामणी. नृसिंह सरस्वती स्वामी असून विपरीत केवी करतील. परी अंतरीची खूण येती तत्काळ जाणून पाहू लागले अधोवदन. शब्द एक बोलवे तेव्हापासून सिद्धी दिदली सोडून. येऊन राहिली स्वस्थानी धर्मकृत्ये भोग केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार त्यासी ज्ञानसाचार समर्थ कृपेने झाले. वासुदेव फटके ब्राह्मण त्याची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार्य धोणी बंड केले ज्याने. समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता ऐसे वाटले त्यांचे चित्ता दर्शनाते पातला. स्वकार्य चिंतोनी अंतरी खडग दिदिले सिंचकरी. मने मजवरी कृपा करी तरी खडग हाती देतील. जाऊनी बैसला दूर श्रीनी जाणिले अंतर त्याचे पाहुणे कर्मघोर राजद्रोह मानसी. लगबग उठली स्वारी सत्वर आली बाहेरी. तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकोनी. कार्य आपण योजिले जे शेवटा न जाय भले. ऐसे समर्थ दर्शविले म्हणून न दिले खडग करी. परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊन तैसेच आला परत स्वस्थानास. झेंडा उभारिला बंडाचा त्याशी यश न आले. सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त तात्या विख्यात भोसले. विख्यात राहते अक्कलकोटात. राजा श्रीत सरदार मायापाश तोडून दृढ झाले स्वामींचरणी भजन पूजन. निषिधनी करिता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीची मृत्यू समय पातला. पाहोनिया विपरीत परी श्रीचरण धरले जडकरी. उभा राहिला काळदुरी नवलपरी झाले. दीनवदन होऊनी दृढ घातली मिठी चरणी. तात्या करीती विनवणी मरण झाले माझे चुकवावे. ते पाहुणी श्री समर्थ कृतांतासी काय सांगत. हा असे माझा भक्त विषयाचे नसरले. पहिलं तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत. त्याची न्यावे त्वरित स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले. तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर. जन पाहुणी आश्चर्य करीती धन्यता थोर वर्णिता ती. बैलांप्रती दिदली मुक्ती मरण चुकले तात्यांचे. ऐशालीला असंख्य वर्णो जाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सारमात्र येथे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त 19वा अध्याय गोढा. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अध्याय 20वा. श्री गणेशाय नमः. जय जय अजय करुणाकरा. जय जय अजय यतिवरवा यतिवरा भक्तजन संतापहरा. सर्वेश्वरा गुरुराया वर्णिता समर्थांचे गुण. नाना दोष होती दहन सांगता ऐकता पावन. वक्ता श्रोता दोघेही. असो कोणी एके दिवशी इच्छा धरुणी मानसी गृहस्थ एक दर्शनाशी समर्थांच्या पातला.
करून या श्रींची स्तुती माता ठेविला चरणांवरती तेव्हा समर्थ त्या ते वदती हास्यवदन करुणी फकीरा ते देई खाना तेने पुरविला सर्व कामना पक्वाने करून नाना यथेच्छ भोजन देजे गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने फकीर बोलाविले 5 जण जेव घातले तया ते फकीर तृप्त होऊन जाती उच्छिष्ट उरले पात्रावरती तेव्हा समर्थ आज्ञा पिती गृहस्था सत्वर शेषान्न करीस ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण परित्या गृहस्थाचे मन सांशिक झाले ते दवा मने यवन याती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उच्छिष्ट यातीमध्ये पामेने कष्ट कळता स्वजना गोष्ट हे आला म्हणी ऐसा विचार तो समर्था सकळला सत्वर म्हणती हा भाविक नर कल्पना चित्ती याची या इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एका येऊन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन द्रव्य मिळावया साधन त्याजवळी नसी परी त्याशी देखून समर्थ म्हणती हे उच्चिष्ट घे त्वरित तो निशंक मनात पात्रावरी बैसला त्याशी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्यप्राप्ती होईल स्वामी वचनी भाव धरिला तत्काळ मुंबईस आला उगाच भटको लागला द्रव्य मिळाले म्हणून प्रभात समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायासी येऊन एका घरापाशी स्वस्थ उभा राहिला त्या घरातून एक वृद्धबाई दार उघडून घाईघाई बाहेर येऊन या पाही गृहस्थ पडला दृष्टीशी तिने बोलाविले त्याला आसनावरी बैसविला 10,000च्या दिलेल्या नोटा आणून सत्वर गृहस्थ म्हणे आनंदला बाई ते आशीर्वाद दिदला द्रव्य लाभ होत आला शुद्धीवरी सत्वर समर्थांचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचित वारंवार स्तुती करीत स्तोत्रगात स्वामींचे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकूत भाविक भक्त 20वा अध्याय गोडहा श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ अध्याय 21वा श्री गणेशाय नमः स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत करुणी माझे मुख निमित्त बदले स्वामी राज आता कळसाध्याय 21वा कृपा करुणी वदवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारणे संपवावा अवतार आता ऐसा मना माझी येता जडदेह त्यागुणी तत्वता गेले स्वस्थानी येते राज शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला 3 प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसार चित्त करोनी एकाग्र निमग्न झाले निजरूपी षटचक्राते भेदून ब्रह्मरंध्रा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून तेधवा जवळ होते सेवेकरी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करीती नानापरी तो वर्णिला न जाय अक्कलकोटीचे जनसमस्त दुःख करुणी आक्रंदनतो तो वृत्तांत वर्णिला ग्रंथ वाढेल समुद्रसा असो स्वामीराजाच्या अनंतलीला जना सन्मार्ग दाविला उद्धरिले जडमुडाला तो महिमा कोण वर्णी कोकणात समुद्रातिरी प्रसिद्ध जीवा रत्नागिरी पालशेत ग्रामा माझारी जन्म माझा झालाशे तेथेची बाळपण गेले आता कोपरलीसे येणे केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नामजाचे शंकर शेठ त्याशी स्नेह झाला निकट आश्रय दाते ते माझे त्यांची स्वामींचरणी भक्ती भावाते पूजन करीती दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची जे मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले हे स्वामी चरित्र लिहिले अल्प मतीने अत्यल्प प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्यसिद्ध्यर्थ देवतास्तवन आधार स्वामी चरित्रास कोण हेची कथन केलेसे श्री गुरु कर्दळीवनातून आले स्वामी रूपे प्रगटले घोरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयाध्यायी तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथेचे महिमावरील तृतीयाध्यायी निश्चय स्वामींचा करावया छळ झाले आले 2 संन्यासी खळ तेची वृत्त सफल चौथ्या माझी वर्णिले मल्हारराव राजा बडोद्याशी त्याने न्यावया स्वामींशी पाठविले कारभार्याशी 5व्यात ते कथा यशवंतराव सरदार त्याशी दाविला चमत्कार तयांचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामीं चरणांवरी भक्ती जळली कोरे प्रकारे ते 7व्यात सांगितले शंकरनामे एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंधेग्रस्त त्याशी केले दुःखमुक्त 8व्यात ते कथा खर्चोनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधिला संधर्मट ते वर्णन समस्त 9व्यात केलेसे चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशमाध्यायात ते ऐकता पुनीत श्रोते होती सत्तेची 11वा आणि 12वा तैसेचे अध्याय 13वा बाळपाचाई त्यासबरोबर त्या माझी निरोपीला भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका बसप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली
हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले. स्वामी भक्त 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी स्वतःचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू. तो दादा बुवा प्रसिद्धू. 18व्यात वृत्त त्यांचे. वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले. 19व्यात सारांश रूपे सत्यपै. एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण. त्याची केले वर्णन. 20व्यात निर्धारे. स्वामी समाधीस्थ झाले. 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदिले. पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्रमास गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. वळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदोनी त्या उभयंता. ग्रंथ समाप्त केला असा स्वामींनी दिला हा वर. जो भावे वाचिल हे चरित्र त्यासी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती. भवसागर तरोस अंती मोक्षपद मिळो त्या. अंगी सर्वदान विनय वसो वृथाभिमान तो नसो. सर्व विद्यासार गवसो श्रेष्ठ भक्त श्रेष्ठा लागोनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला जी ही प्रसिद्धीस आणला. त्यासी रक्षावे दयाळा कृपागणा समर्था. स्वामी चरित सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदरमाळा करून आला घेऊन कृष्ण कवी. आपुल्या कंठी तत्काळ घालून चरणी ठेविला बाळ. सदोदीच याचा पतिका पाळ करावा बाळ आपुले. इति श्री स्वामी चरित सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त. 21वा अध्याय गोड हा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. झालेली सर्व सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.